तर चांगलं मंडळी, मी कौस्तुभ आणि तीर्थाटनच्या आजच्या प्रवासात आपण अनुभवणार आहोत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पांडेगावची बगाड यात्रा. सातारा पुणे महामार्गावर साताऱ्याहून पुण्याकडे जाताना भुईंच्या पुढे बोपेगाव नावाचा गाव लागतो. या गावापासून 2 मैल अंतरावर पांडे नावाचं टुमदार गाव आहे. ज्या काळभैरवनाथाच्या कृपाशीर्वादानं या पांडे गावामध्ये बगाड यात्रा भरली जाते, त्याच काळभैरवनाथाचं मंदिर माझ्या मागं तुम्ही बघताय. चला आता या काळभैरवनाथाचं दर्शन घेऊया. काल संपूर्ण महाराष्ट्रात येवाना सातारा जिल्ह्यात मोठा मुसळधार पाऊस झालाय आणि अशा पावसामध्ये शेत शिवारामध्ये चिखल साठलाय. तरी देखील पांडेगावच्या ग्रामस्थांनी शेत शिवारामध्ये बगाड घालून आपल्या हिमतीचा, जिद्दीचा आणि एकीचं प्रतीक दाखवलेलं आहे. तुम्ही बघू शकता शिवारामध्ये अशा प्रकारे चिखल तयार झाला आहे आणि चिखल तयार झाला असताना देखील हा अतिशय कितीतरी टन वजनाचा गाडा पांडेगावच्या ग्रामस्थांनी या शिवारामध्ये घालून आपल्या परंपरेला कुठं देखील खंड पडून दिलेला नाही आहे. तरी बगाड परंपरा टिकवणं देखील साधं सुद्धा काम नाही. हे बगाडच्या शिवारातून जातं, त्या शिवारामध्ये उभी पिकं असतात. या उभ्या पिकांमधून हे बगाड घातलं जातं. इथल्या शेतकऱ्यांचं खरं तर कौतुक केलं पाहिजे की ते आपल्या शिवारातून, उभ्या पिकातून या बगाडासाठी वाट निर्माण करून देतात. अक्षरशः ओल्या मातीच्या शिवारातून बगाडाचा गाडा हा घालायचा चाललाय. दोन बैलांना दोन बैल
त्या पांडेगावच्या बागाड यात्रेच्या खेळात खऱ्या अर्थानं बैलांचा कस लागताना दिसणार आहे, कारण पूर्णपणे शिवारातील जमीन ही ओलिकच आहे. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. पाहुणे मंडळी सर्वात मंडळी बराच उशीर झाला. बगाडे एका ठिकाणीच उभं आहे. हा शेवटचा टप्पा आहे. इथून पुढं बगाड हे इथल्या मोकळ्या शिवारातून गावातील रस्त्यावरती प्रवेश करून गावामध्ये मंदिरापर्यंत जाईल. पांडेगावचं एक ब्रीद वाक्य आहे, छोट्या गावचा मोठा खेळ. असं का म्हटलं जातं की लोकसंख्येच्या दृष्टिकोनातनं पांडेगाव हे अतिशय कमी लोकसंख्येचं गाव आहे, तरी देखील एवढा मोठा बगाडाचा खेळ या गावातर्फे केला जातो, परंपरेने टिकवला जातो. त्यासाठी या गावाचं एक ब्रीद वाक्य आहे की छोट्या गावाचा मोठा खेळ. इथून पुढं बगाडाचा गाडा हा मंदिरापर्यंत जाईल. मंदिरापर्यंत गेल्यानंतर बगाड्याला मंदिरामध्ये नेल्यानंतर श्रीनाथ जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न होईल आणि त्यानंतर गावचा छबिना होईल आणि यानंतर या बगाड यात्रेची सांगता होईल. तर अशा या पांडेगावच्या बगाड यात्रेला तुम्ही नक्की या. तुर्तास तरी तेच थांबूया. पुन्हा भेटूया आपल्या नवीन देवस्थानी. तोपर्यंत काशीनाथाचं चांग भलं. खाली सोडा रामदास. काय